प्रत्येक मनुष्याने आपल्या इच्छा आणि संकल्प निश्चित करताना किंवा निर्धारित करताना याविषयी नेहमी सतर्क राहावे, नाहीतर ते आपले शत्रूही असू शकतात. सुमारे 700-750 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी माणसाच्या सुखी जीवनासाठी हा सावधानतेचा उपदेश दिलेला आहे. कारण जर आपण आपल्या इच्छा आणि संकल्प याविषयी सतर्क नाही राहिलो तर पर्यायाने आपण आपल्या विवेकीपणाला डावलून त्याचं रूपांतर आपल्याच माध्यमातून वासनेत, हव्यासात, आसक्तीत रूपांतर होऊन पर्यायाने आपला आणि आपल्याबरोबर समाजाचाही विध्वंस होऊ शकतो. आजकाल जर पाहिलं तर आज जी चंगळवादी संस्कृती आहे याचं मुख्य कारण आहे आसक्ती. आणि ही आसक्ती, हव्यास, वासना याच्या पूर्ततेसाठी ही चंगळवादी संस्कृती किंवा आजची युवा पिढी याच्यामध्ये भरकटून जाऊन आपली व्यसनाधीनता, आपली वासना, आपला हव्यास पूर्ण करण्यासाठी नैतिक अनैतिक मार्गाने भौतिक साठा गोळा करून स्वतःबरोबर समाजाचाही विध्वंस करत आहे. आपल्याबरोबर जे समाजात खून, दरोडे, चोऱ्या, फसवणूक किंवा अशा अनैतिक गोष्टी घडतात किंवा स्त्रियांकडं बघण्याचा दृष्टिकोन याचं मुख्य कारण आहे आसक्ती. तसं पाहिलं तर माणूस कुठलाही कधी जगामध्ये वाईट नसतो. त्याचे विचार आणि सवयी वाईट असतात असं कुणीतरी म्हणले, पण ते योग्यच आहे. कारण ज्या वेळेस माणसाचा जन्म होतो, ज्यांनी आज खून, दरोडे, चोऱ्या किंवा अनैतिक मार्ग अवलंबन करून समाजाचं पर्यायाने आपलं नुकसान केलेलं आहे, ते लहानपणी पण जे 2-4 वर्षाची मुलं होती तशी ती निरागसच होती. मग असं काय झालं की त्यांच्याकडून पर्यायाने समाजाला किंवा त्यांचं विध्वंस झाला. तर याचं मूळ कारण आहे आसक्ती. आणि आता होतं आहे का, ह्या आसक्तीपोटी ह्या चंगळवादी संस्कृतीमुळं जी पालकांची तारांबळ उडत आहे. कारण महागडे मोबाईल, महागड्या गाड्या, अशा ज्या खर्चिक वस्तू आहेत त्या वस्तूंची पूर्तता करण्यासाठी त्या कुटुंबाची तारांबळ उडत आहे. आणि अशा तारांबळीतनं ज्या घरात वादविवाद होणं किंवा पती पत्नीत वाद होणं किंवा नात्यामध्ये वाद होणं किंवा माणसाला स्वतः कुटुंबात असूनही एकटं वाटणं, याचं प्रमुख कारण आहे आसक्ती. तर ही आसक्ती जर माणसाच्या मनात आली तर पर्यायाने किती प्रमाणात विध्वंस होतो हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता हा व्हिडिओ मोठा होईल, ह्याच्यावर बरंच बोलता येईल, पण माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा, कमी वेळेत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आसक्ती, हव्यास आणि वासना जीवनाचे काय दुष्परिणाम होतात, काय असू शकतात हे मी सांगितलं आहे, पण ते प्रत्येकालाच माहीत आहे. तर मी जास्त करून विवेकी जीवन जे आसक्त विरहित आहे तर जगलं तर आपल्याला किती फायदे होऊ शकतात याविषयी मी व्हिडिओ तयार करणार आहे. तर तो व्हिडिओ नक्की सर्वांनी पाहावा. थँक्यू.